तुझ्या माझ्या किती घोड्यात घोड्यात पण माझं काळ जाता लावला I love you तुझे ही तुझ्यासाठी धडपड प्रेमाचं दिसेल फडफड ही तुझ्यासाठी धडपड प्रेमाचं दिसेल फडफड किती आवडू मनाला मला दस्तूर जवा भक्तीस तू माझ्याकडे जवा भक्तीस तू माझ्याकडे मला रमदार झाल्यासारखं जवा भक्तीस तू माझ्याकडे मला रमदार झाल्यासारखं वाटते पाठीमागे सरका मन भरलं गे तुझं आता मन भरलं गे तुझं मन भरलं गे तुझं मन भरलं गे तुझं कसाई करून दूध भर बिघडताना मला कसाई करून दूध भर बिघडताना मला वाकडा आभार केलं तुझा वाकडा आभार केलं तुझा जेवढ्याला थोड्या खाली बसा तुम्ही इकडच्या कडकडनी खाली जावा छान केला डान्स छान केला तुम्ही चला हो चान्स चला इकडे बाकीच्या सगळ्या खाली जावा काय का कुठलं हे बघा यांची गाण्याची फरमाईश बघा कुठलं आहे हा थांबा इकडे तुम्ही आता खाली जावा आता कुणाला बया खाली बसल्या होत्या का नाही मग बघितलं का नाही पाठीमाग मला कसं कळालं तुम्ही खाली बसलेल्या स्वप्न पडलं का मला काल थांबा जरा खाली करा हात आता वहिनीला गाणं कुठलं पाहिजे होतं बघा सांगा बया पारव्या कलरची साडी घालून गुलाबी साडी म्हणे टाळा वाजवा वहिनीसाठी तुम्ही छान डान्स केला तुम्हाला बोलवतो पुढच्या डान्सला बोलवतो ना खाली जावा काय तुम्ही एक सगळे उठा आणि अशाच पाठीमागे जावा कशा आहे तशा लाईन मध्येच बसा या मुली या पुढे गणेश या मुलीची इच्छा आहे काय लक्ष देऊन बघा आता काय करायचं लक्ष देऊन बघून काय करायचं लक्ष देऊन बघून काय करायचं एवढं बाय शूटिंग चाललंय तिकडे तरी मलाच म्हणत लक्ष देऊन बघा चला रेडी तुम्ही काय करताय सगळ्याजणी काय करताय काय चंद्रा आता बॉम्बला काय करता ते म्हणा चंद्रा ए थांब जरा थांब बाई थांब अगं थांब ग माता माऊली थांब जरा झापूक झोपूक काढून देऊ बाबा तुम्ही काय करता तेच करता का आता बॉम्बला काय करता तुम्ही तर झापूक झोपूक करता म्हणजे बाई काय शिकताय 10वी कितवीला आहे तू 6वी प्रेमावर भरलं का तुझं सोनवणे सर हे तुमचे स्टुडंट नाही आहेत ना चांगले हा काय शिकतात म्हणलं झापूक झोपूक शिकता हा तू काय करती 10वीला आहे तू 12वीला आहे तू 12वी कॉमर्स आता बया काय झालं आता शिकता नाही ती झापूक झोपूक शिकती हा चला रेडी गणेश म्युझिक
ऐका, तुम्ही सगळ्यांनी डान्स चांगला केला, पण या दीदीने जरा सगळ्यापेक्षा वेगळा केला. आता सगळ्यांनी इथून खाली जायचं, गपचिप सन्मानाने खाली जायचं, तुम्ही तिकडे बसायचं. हा तो केलता ग बाहेर मी कुठं नाही म्हणलं. काय करू आता? कुठं मागं येतो कुठल्याही एसटीला बसू. हा बस तिथं, जा तिथं बस. तू खालीच बस. हा तिथे उठू नको बघ, मी सांगितल्याशिवाय उठायचं नाही. बाकीच्या सगळ्या उड्या, हाताला हात पकडा. हा चला, असा सर्कल करा, करा असा सर्कल. या या सारखा सारखा इकडे इकडे पाठीमागे सारखा. बस सारखा पाठीमागे सारखा. वहिनी सारखा इकडे. हा आता तुम्हाला पैठणी किंवा सेमीफायनल राऊंड मध्ये एंट्री. हा एक गाणं वाजणार, सारखा थोडं इकडे, सारखा इकडे. गाणं वाजलं की मी म्हणणार तुम्ही, मी म्हणणार तुम्ही, मी म्हणणार तुम्ही. तुम्ही तुमच्या मनावरती गाणं घेतलं म्हणून चांगला डान्स केला, पण आता गाणं त्यांच्या मनावरती वाजणार. गाणं सुरू झालं, मी तुम्हाला बोलवलं की तुम्ही नाही म्हणायचं यांना घ्या. इथं यायचं, इथं येऊन एवढ्या जागेत डान्स करायचा. त्यांच्या अंगावर जायचं नाही. इकडे नाही तर तिकडे गाणं लागलं पप्पी दे पारोला लगे गेलं इकडे पप्पी दे. तसलं करायचं नाही. जागेवर काय करायचं ते करायचं, म्हणजे तेवढ्याच एरियात. आणि तुम्ही काळजी करू नका, घाबरू नका. तुम्ही सुरू केलं की तुमच्या बरोबरीला मी येतो. म्हणजे तुम्हाला एकटीला करतोय असं वाटणार नाही. ज्यांना बोलवलं त्यांनी यायचं. गणेश रेडी आहेस? हा म्युझिक. याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. तिथं खाली जायचं, तिकडे कॉर्नरला बसायचं, बसून घे. चला रेडी? डान्स आवडला तर जोरात टाळ्या वाजवा फक्त. रेडी गणेश? म्युझिक. गणेश
वहिनी याच्या आधी कधी डान्स केला होता का? कुठे लहानपणी वगैरे काय केलाय ना? कसं वाटलं डान्स करून? काय सांगाल, एवढा शारदा प्रतिष्ठानच्या वतीनं कार्यक्रम आयोजित केलाय. या वहिनीला उद्या लाख रुपये दिले आणि रस्त्यावर नाच मिळत तर नाचत नाही, त्याला असा कार्यक्रमच लागतो. तुम्ही काय सांगाल? खूप छान वाटलं आज इथे येऊन डान्स करून. सगळ्यांचे खूप खूप आभार. टाळा वाजवा वहिनीसाठी. वहिनी तिकडे थांबा. चला रेडी, म्युझिक गणेश. हे सर बाजूला आहे सर. पुढचं गाणं गणेश म्युझिक. मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था. रास्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था. मिर्ची लगी तो मैं क्या करूं, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं. तुम्ही तुकाराम महाराजांच्या माऊलीचा काल केला जाता का? हो. गाणं लागले तुझको मिरची लगी तो क्या करू. वहिनीचं बघा. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. असं चला गणेश. हा लाव लाव गणेश या. और मुझे देख कर दिल भी भरता नहीं. अपने जिगर को थामो के बैठो, अपने जिगर को, अपने जिगर को थामो के बैठो, थामो के बैठो, थामो के बैठो. आधी कमरिया से सारी ये आई अब मिट्टी की बारी.
बाकी बैठ वणीच खाली बसले बसले. गाणं होतं तसं नशीब नागिन नागिन लावलं नाही तुझ्या आपल्या असत्या. हा काही नाही तुम्ही कुठल्या गाणं लावता हा डान्स करा इकडे खाली जावा तुम्ही. चला वहिनी म्युझिक तुम्ही खाली जावा. हा हा लावा गणेश म्युझिक. नाही नाही बस बस तुमचा डान्स पास झाला महिना. वहिनी म्हणतात परत एक करू का. बस 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 खाली जावा. हा चला गणेश लाव त्यांचं काय ऐकतो आता. सगळ्या वहिनींना वाटतं की मी त्यांच्या बरोबर नाचलं पाहिजे. पण काय वहिनी नाचून नाचून पूर्ण भिजलोय आता. एवढा घाम माझा निघालाय. बीडच्या आणि बीड जिल्ह्यातल्या त्यातल्या त्यात गेवरा इथल्या धडाकेबाज सकीनला मानलंच पाहिजे. एकदा जोरात टाळ्या वाजवा. बनवलं वहिनी तुम्ही मला काय खरं नाही. वहिनीसाठी जोरात टाळ्या वहिनी बसा तिकडे. चला पुढच्या वेळी म्युझिक गणेश. तुम्ही या. हा जाऊ दे गणेश प्ले कर. तुम्ही या. हा चला. पुढच्या वेळी म्युझिक. लावा काय प्रॉब्लेम नाही. नाही जाऊ त्यांना जाऊ द्या. काय प्रॉब्लेम त्यांना खालीच पाठवतो आपण.
मिनिटामध्ये परत एकदा आपल्या समोर प्राजक्ता गायकवाड यांचा सुंदर असा परफॉर्मन्स तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला रेडी, गणेश म्युझिक. दीदी तू खाली जा, खूप छान डान्स केला आहे, याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. तुम्ही तिथे बसा. चला तिघी जर जायला आता गणेशला उभा थांबा, मी सांगतो कोणाला बोलायचं. थांबा जायला वहिनी, तुमचा प्रॉब्लेम नाही, तुम्ही कथ्थक शिकलेले. हा वाजव, हेच वाजव. हा वाजव हेच. अलबेला सजन आयो रे, अलबेला सजन आयो रे, मोरा हक भर सुख आयो रे, अलबेला सजन आयो रे.
कुठलं बी लावा. हा काय होतंय? स्टेजवर नाही करू शकत. इकडे वहिनी वहिनी म्हणल्या दुसरा डान्स येतो पण स्टेजवर नाही करू शकत. फक्त घरी नवऱ्या पुढे, बाकी कुठे नाही. जोरात टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. वहिनी तुम्हाला मी सेमीफायनल मध्ये घेतो, पण इकडे तुम्हाला खेळून कसं वाटलं? शारदा प्रतिष्ठानच्या वतीने सुंदर असा कार्यक्रम ठेवलाय. तुम्ही काय सांगाल शारदा प्रतिष्ठानला? मी पहिलीपासून ते 10वी पर्यंत गडीला शिक्षण घेतलंय. मी या शारदा भूमीचीच मुलगी आहे, त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय. आणि मी 6 वर्षानंतर लग्न झाल्यावर बीड जिल्हा सोडून गेली होती, पण मला आज परत 1च महिना झाला गेवराईला येऊन, तर मला खूप छान वाटतंय. आज मला खूप दिवसांनी साहेबांसोबत फोटो काढता आला. मी लगेच घरी जाणार होते, पण मी म्हटलं ठीक आहे आपण थांबूया. माझा छोटा मुलगा बसलाय तो मला दिसत नाहीये, म्हणून मी थोडीशी परेशान होते, म्हणून मी फक्त कथक करू शकले. यांचा छोटा मुलगा कुठे? शोधून करा यांचा छोटा मुलगा. राजनंदिनी कोण आहे? हात वरती करा वहिनी. राजनंदिनी वहिनी ताई आहेत का वहिनी आहेत? हाय ना? दिसला का मुलगा? मुलगा दाखवा यांना. दिसला का? लावू का दुसरं गाणं? मग नको, बसा बस घ्या वहिनी. चला या थांबा तिथं. गणेश लाव म्युझिक. साऊंड ऑपरेटर तुम्ही एक जण कुठे बसा, त्याने गाणं सोडले. हा चला लवकर, खाली पाठवून मी एवढा उशीर लागलो. मुळीच नव्हता रे कान्हा, कान्हा 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 माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले मला. काय म्हणल्या? वनात का उन्हात? उन्हात ना? वनात. जरा टाळ्या वाजवा वहिनीसाठी. दमले बिचाऱ्या. बसा वहिनी. या वहिनी. चला रेडी? गणेश साऊंड काढून सांग ना दादा. लक्ष द्या. काय प्रॉब्लेम नाही. बसा दादा. साऊंडला लय माणसं गेला काही म्हणा तुमच्याकडे. हा एकदा तुम्हाला आमचा कार्यक्रम आवडत असेल ना तर पुन्हा एकदा साऊंडवाले, लाईटवाले, शूटिंगवाले, फोटोग्राफर जे कार्यकर्ते कधीही पुढे नसतात पण कार्यक्रम त्यांच्यामुळेच सक्सेस होतो. त्यांची धावपळ खूप महत्त्वाची असते. कार्यकर्ते शारदा प्रतिष्ठान याच्यासाठी एकदा हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. हात वरती करून. दादा गेले 5 तास हँडल केले, अजून 15-20 मिनिटं आम्हाला हँडल करावं लागते. बस अगं भया भया.
दिसते मी सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत कोणी कोणी कोर बघा चंद्राची कोर बघा चमचम करते या साडीत कोणी कोणी कोर बघा चंद्राची कोर बघा चमचम करते या साडीत सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत मुलांना कशी दिसते मी या नऊवारी साडीत सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत कशी दिसते मी सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत कोणी कोणी कोर बघा चंद्राची कोर बघा चमचम करते या साडीत कोणी कोणी कोर बघा चंद्राची कोर बघा चमचम करते या साडीत कशी दिसते मी सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत मुलांना कशी दिसते मी नऊवारी साडीत सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत दया वहिनी तुम्ही काय करता डान्स टीचर मला तरी वाटलं एवढा परफेक्ट कस काय जमला जोरात टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे परफेक्ट डान्स केला वहिनीला पैठणी आपण घेऊया हा आणि आता ज्या वहिनी सेमीफायनल मध्ये गेलात त्या वहिनीच्या हातावरती ग्रीन कलरचा स्टॅम्प मारलाय त्या वहिनीने इथे येऊन बसायचं बाउन्सर्सला विनंती त्यांचा स्टॅम्प बघायचा आणि मग त्यांना स्टेजवरती पाठवायचं इथे बोलवा सन्माननीय सिद्धताई साखरे आपल्याला विनंती आपल्या हस्ते पेटून द्यायची या लवकर या सेमीफायनलला घ्या रे राहू द्या नको नको धन्यवाद थँक्यू इकडे बसायचे तुम्ही सेमीफायनल मध्ये आणि पुन्हा एकदा परत आपल्यासाठी सुंदर असा परफॉर्मन्स घेऊन येत आहे प्राजक्ता गायकवाड सगळ्यांच्या जोरात टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे म्युझिक दादा रेडी आहे